बाय मेहंदी बदी चमकी राणी बरं का. तर गाईज मी आजही असं छोटूस क्यूटचं टॉप घातलंय. सो चला, हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज आहे सॅटर्डे आणि आम्हाला म्हणजे जे जे काम आहे ते आम्हाला आता करायचे. जेवण वगैरे झाले, आता वाजले आहे 3ला पण 3:10 होऊन गेले. तर सगळ्यात आधी आम्ही माथेरान गेलो होतो तेव्हा माझ्या मोबाईलला पिंक लाईन आली होती आणि काहीच नाही, मोबाईल पडला नाही, काही नाही, काहीच इश्यू नाही झाला. पण तरी पण ती आली. आम्हाला असं वाटतंय की सॉफ्टवेअर अपडेटमुळे आलं असेल आणि आम्ही युट्यूबला वगैरे पण खूप सारे व्हिडिओज बघितले. तर बऱ्याच लोकांना अचानक तो इश्यू होतोय आणि iPhone 13 पर्यंत जे व्हॅरियंट आहे त्याला ते फ्रीमध्ये रिप्लेस करून देतात स्क्रीन ॲपलवाले. पण 14ला ते बोलले की अजून आम्हाला काही अपडेट नाही आहे, सो ते फ्रीमध्ये करून देणार नाही. सो या गोष्टीचं सध्या आम्हाला खूप जास्त टेन्शन आहे, कारण त्याचे कॉस्ट किती सांगताय? कॉस्ट डिस्प्लेची 25,000 सांगतात. तर एवढं म्हणजे एका टायमाला पडला असता किंवा काही झालं असतं तर ठीक आहे की आपल्याकडून पडला, पण काहीच नाही झाल्यावर ते एवढं ते म्हणजे वर्थ नाही वाटत. तर आम्ही 1-2 ठिकाणी तपास केला आहे. तर ते म्हणजे मिनिमम 15,000 आणि मॅक्सिमम 25,000 आणि अजून एक आहे तर तिथे कमीमध्ये होतं. बट एकदा आम्ही जाऊन तिथे चेक करू, एकदा मोबाईल दाखवू. जर इझिली झालं तर ठीक, नाही तर मग डिस्प्ले चेंज करावा लागेल. आणि जर असं 15 ते 25,000 असेल तर मी करणार नाहीये. आणि आम्ही अजून एक ऑप्शन, कारण तेवढ्या पैशांमध्ये नवीन मोबाईल येईल. रिपेअरचा पण एक ऑप्शन बघतो की रिपेअर जर होत असेल डिस्प्ले तर वेल अँड गुड आहे, कारण ते कमी खर्चात होऊ शकतो. येस. तर चला मग. तर सगळ्याच ठिकाणी गणपतीचं आगमन स्टार्ट झालंय. आम्हाला जरा काम होतं तर आम्ही बाहेर पडलो होतो. तर आम्हाला खूप सारे गणपती आगमन पाहायला भेटले आणि ही एकदम सुंदर अशी मूर्ती होती, एकदम सुंदर. तर पावसामुळे थोडं त्यांनी कव्हर केलं होतं, कारण मध्ये मध्ये पाऊस ये जा चालूच होतं. तर तुम्हाला पण माहिती की माझ्या मोबाईलचा थोडा इश्यू झालाय, तर त्यासाठी आम्ही आलोय. कॅशिफाय म्हणून एक शॉप आहे तिथे, तर इथे दाखवून बघू. जर कमी मध्ये होत असेल तर करू डिस्प्ले चेंज, नाहीतर मग नंतरच करू. तर आम्ही इथे विचारलं तर ते बोलले की बँड्राला वगैरे तुम्ही एकदा ट्राय करून बघा, विचारून बघा, फ्री मध्ये होऊ शकतं. नाहीतर मग तुम्हाला 15,000 देऊनच करावं लागेल. सो मग आम्ही इथून परत गेलो. आम्हाला जायचं होतं मंदिरात. मंदिरामध्ये दर्शन वगैरे केलं. हॅलो गाईज, तर काल आम्ही ते मोबाईलच्या शॉपमध्ये विचारलं तर तिथे पण आम्हाला 15,000 बोलले की 15,000 लागतील स्क्रीन रिप्लेसमेंटसाठी. तर मग ते बोलले की बँड्राला आहे एक BKC म्हणून, तर तिथे एकदा तपास करा जर फ्री रिप्लेसमेंट होत असेल तर. कारण इश्यू की मोस्टली सॉफ्टवेअर अपडेटमुळे होतं आणि मी सॉफ्टवेअर अपडेट केलं होतं. तर ते नॉर्मली कोणाला येऊ शकतं, तर तुम्ही पण सॉफ्टवेअर अपडेट केलं तर तुम्हाला येऊ शकतं. पण तो आपला इश्यू नाही आहे, तो कंपनीचा इश्यू आहे आणि त्यांनी ते फ्री रिप्लेस करायला पाहिजे. ते करतात iPhone 13 पर्यंत ते करतात फ्री रिप्लेस, पण 14चं आपल्याला त्यांना विचारावं लागेल. जर बाय चान्स नाही केलं तर मग मी तर काही करणारच नाही जोपर्यंत त्यांना ते अपडेट येत नाही की फ्रीमध्ये करून द्या. कारण तो इश्यू आपण तर काही क्रिएट केला नाही आहे आणि एवढी मोठी कंपनी असून जर ते असे इश्यूज होत असतील तर मग कोणत्याच आपण गोष्टीला ट्रस्ट नाही करू शकत. सो असं होतं. आणि काल मोस्टली पाऊस होता, सो मी जास्त काही शूट नाही करू शकली. तर मित्रांनो, आज माझ्या नवऱ्याला इच्छा झाली पॅटीस खाण्याची, कारण इकडे मुंबई साईडला खूप पाऊस आहे. तर इच्छा होते आणि त्यांना पकोडे पण खायचे होते. तर मग मी त्यांना बोलली की मी पॅटीस करून देते, पण मला आणि माझ्या दिराला, आम्हाला दोघांना ऑइली नव्हतं खायचं आणि माझ्या सासूबाईंचा उपवास होता. तर मग मी त्यांच्यासाठी पॅटीस बनवलं आणि मग आमच्यासाठी मी विचार केला की आम्ही दोघं सँडविच खाऊन घेऊ आणि त्यातल्या त्यात पकोडा सेम होऊन जाईल म्हटलं. तर मग मी पोहेचं कटलेट करायचा विचार केला. पोह्याच्या कटलेटसाठी पोहे भिजवून घ्यायचे आणि बटाटे मॅश करून त्याच्यात लसूण मिरचीची पेस्ट आणि मसाले वगैरे ॲड करून त्याला असं बॅटर करून घ्यायचं. गोल गोल गोळे बनवून त्याला कॉर्नफ्लॉवरच्या बॅटरमध्ये डिप करून त्याच्यानंतर ब्रेड क्रम्सने त्याला छानपैकी कोट करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याला फ्राय करून घ्यायचं. आणि हे कटलेट गरम गरमच छान लागतात, थंडे बिलकुलच छान नाही लागत. सो जर तुम्ही ट्राय केले तर गरमच खा.
पूर्ण रेसिपी शूट करणार होती, पण एवढ्या गोष्टी करायच्या याच्यात माझं खूप सारं जम्बलिंग झालं आणि जेवढं मला पॉसिबल झालं तेवढं मी शूट केलं. सो अशा प्रकारे होता आमचा कटलेट सँडविच प्लस पकोडा डे. सॉरी नाईट, रात्री बनवलं होतं आम्ही. त्याच्यानंतर नेक्स्ट डे मॉर्निंग तुम्ही बघू शकता झाडाला खूप छान अशी गवती चहा आली आहे. मला अद्रक तर म्हणजे मस्टच आहे, चहामध्ये पाहिजेच अद्रक. त्याच्याशिवाय मला चहा आवडतच नाही. पण जर गवती चहा असेल ना, तर मग तर मज्जाच येऊन जाते चहा प्यायला. तर मग आम्ही मस्तपैकी चहा पिला. त्यानंतर रात्री आम्ही असंच सॅटर्डे संडे होता, तर मग असंच बाहेर गेलो होतो आणि पाऊस तर बापरे थांबतच नाही. मध्येच येतो, मध्येच जातो. कंटिन्यू पाऊस आहे असं समजा. थंडीमध्ये थंडी नव्हती, एवढी थंडी आता म्हणजे सध्या पावसाळ्यात वाजते. सो ती एक गोष्ट चांगली आहे जी मला खूप आवडते. तर आम्ही बाहेरून रिटर्न आलो, तर उद्या हरतालिका आहे. तर त्यासाठी मी मस्तपैकी मेहंदी काढली आणि तिला मला फटाफट सुकवायची होती, कारण मला लगेच तिला धुवायची पण आहे. आणि आता रात्रीचे 10-11 वाजून गेलेत, तर मग थोड्या वेळात मी परत धुवून टाकेल हिला. आणि बऱ्यापैकी मी यावेळेस छान काढली आहे. तर ही जी मी साडी घातली आहे, ती मला माझ्या मम्मीने घेतली होती. आताच मागे मी गेली होती तेव्हा घेतली होती. ग्रीन कलरची आहे आणि त्याला छान अशी रेड बॉर्डर आहे. मला नंतर लक्षात आलं की मी याच्यावरचं शिवलंच नाही आहे. सो हे मॅच झालं, सो घालून घेतलं. आणि अशी माझ्या नवऱ्याने मला पहिल्याच दिवशी गजरा वगैरे, पूजेचं सगळं सामान, फळं वगैरे वगैरे सगळं घेऊन आले होते ते पहिल्याच दिवशी. तर आज यांचं ऑफिस होतं म्हणून मग मी पहिले स्वयंपाक करून घेतला. मग मी विचार केला की मी रेडी वगैरे होईल. मग त्याच्यानंतर मी स्वयंपाक वगैरे, टिफिन वगैरे रेडी करून मग रेडी झाली आणि त्याच्यानंतर मी ताट तयार केलं. तर आता मी आली आहे पूजा करण्यासाठी. तर मी फटाफट आता पूजा वगैरे करून घेतली आणि त्याच्यानंतर आता आपल्याला जायचं आहे मंदिरात. तर मंदिरात गेली, तिथे दर्शन वगैरे घेतलं. तर आम्ही दोघं पूजा वगैरे करून मंदिरात वगैरे जाऊन मग आम्ही घरी आता जाऊ. बाय मेहंदी बदी चमकी राणी बरं का. कशी ते सांगा. मला नीट बघू दे. छान आहे हे, खास करून मराठीत लिहिलं ते छान वाटलं. जा मग आता कामावर जा. आता घरी जा. तर आज आहे हरतालिका आणि तुम्हा सगळ्यांना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा. तर माझी पूजा वगैरे झाली आहे. सकाळी स्वयंपाक वगैरे केला, त्याच्यामुळे जरा लेट झाला आणि मग पूजा वगैरे केली आणि थोड्या वेळात माझं ऑफिस आहे. सो मी जास्त काही शूट नाही करू शकत. तर आय होप हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आणि माझी मेहंदी बघू शकता किती छान रंगली आहे. मी लगेच धुवून टाकली होती कारण मला खूप इरिटेट होतं, म्हणजे जास्त वेळ येते असं, आणि ती पूर्ण घरामध्ये पडत राहते, प्लस सगळ्या गोष्टी खराब होतात. सो मला ते जास्त वेळ मेहंदी ठेवलेली आवडत नाही आणि ती अशी पण रंगून जाते. सो चला मग हा व्हिडिओ इथे सेंड करूया. वेळात वेळ देऊन तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचं खूप खूप आभार. पुन्हा भेटू परत एकदा नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.